ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा विषय आहे FRP, फायर रेम्युनरेटिव्ह प्राईस, म्हणजे FRP. ह्या सरळ त्याचा मराठीत अर्थ मी तुम्हाला सांगतो. लाभदायक देय रक्कम. केंद्र सरकारने किमान ठरवलेली लाभदायक देय रक्कम, हे दोन मराठीत अर्थ आपण त्याचे काढू शकतो FRPचा. FRP कोण ठरवतं? कारखाना ठरवू शकत नाही, साखर संघ ठरवू शकत नाही, तर FRP हा केंद्र सरकार ठरवत असतं. FRP म्हणजे देय लाभधारक योग्य किंमत. केंद्र सरकारने ठरवलेले देय किमान दर म्हणजे FRP हा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा ठरवला जातो. त्याला CACP असं म्हटलं जातं. तर CACPचा पण अर्थ तुम्हाला मराठीत मी सांगतो काय आहे. कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राईस, असा त्याचा CACPचा सरळ अर्थ होतो. केंद्रीय मंत्रिमंडळात बैठक घेतली जाते आणि किमान आधारभूत किंमत. तर हे FRPचा दर हा CACP ठरवत असतं. आता काही राज्यांना काही व्यवस्था केलेली आहे. पंजाब, हरियाणा, उत्तराखंड या राज्यांना SAP लागू आहे. म्हणजे तुमच्या FRPपेक्षा जास्त किंमत देण्याची सोय आहे. हे त्या स्टेटनुसार ते ठरवलं जातं, त्या कारखान्याच्या याच्यानुसार दर ठरवलं जातं. पण ते FRPपेक्षा जास्त दर देतात. FRP ठरवायचे असताना मग ते कोणते निकष लावले जातात? शेतकऱ्यांना घेतलं जातं का, साखर संघाच्या आयुक्तांना घेतलं जातं का, किंवा कारखान्याच्या चेअरमनला त्यात घेतलं जातं का, आणि कशी दिली जाते FRP? म्हणजे कशी त्यांची कमिटी असते निवडायची FRP, बाबा या योग्य दर असा द्यायला पाहिजे. तर पाहिलं जातं की साखरेचं होणारं उत्पादनचा बाजारभाव, इतर घटकापासून मिळणारे उत्पन्न, मॉलेसिस, मळी, बगॅस याच्यापासून मिळणारं उत्पन्न, साखरेचा असणारा उतारा आणि साखरेचा बाजारभाव, या दरावर ते ठरवलं जातं FRP ही किती दिली गेली पाहिजे. आणि हे कोण ठरवतं? तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या CACP. मग साखर कारखाने स्वतःचे दर ठरवू शकतात का? तर त्याच्यापेक्षा जास्त FRPपेक्षा किंमत देऊ शकता का? तर तशी सोय आहे. त्याला SAP म्हणतात. मग ती कुठं लागू आहे? कुठल्या राज्यांना लागू आहे? म्हणजे स्वतः दर कोण ठरवू शकतं? पंजाब आहे, हरियाणा आहे, उत्तराखंड आहे, हे स्वतः ठरवतात. FRPपेक्षा ते जादा रक्कम देऊ शकतात. हे अशी पद्धत त्यांची एक आहे, स्वतंत्र अधिक दर. SAP म्हणजे काय? स्टेट ॲडव्हर्टाइज प्राईस. हे ते राज्य त्याप्रमाणे FRPपेक्षा जास्त किंमत देऊ शकतात. आणि 26-27 या सालासाठी आपल्याला महाराष्ट्रासाठी साखरची म्हणजे ऊसाचा FRP दर हा प्रति क्विंटल 365 रुपये केंद्र सरकारनं जाहीर केलेला आहे. जाहीर कसा केला आहे मी तुम्हाला सांगितलं. त्याला कोणत्या गोष्टी लागतात, कोण औषधं, कारखान्याचा एक प्रतिनिधी असतो, संघाचा एक प्रतिनिधी घेतात, आणि चांगला एक उत्पादक शेतकरी घेतात. याच्यानुसार ते होणारा खर्च, येणारा खर्च, त्याच्या आधारे त्याची ही आधारभूत किंमत ठरली जाते. आणि मग केंद्र सरकार FRP जाहीर करत असतं. 26-27 या गळीत हंगामासाठी 365 रुपये FRP जाहीर केलेले आहे. पण हा दर किती रिकव्हरीला असतो? तर 10.25% जर रिकव्हरी बसली तर तुम्हाला प्रति क्विंटल 365 रुपये 26-27 या सालासाठी केंद्र सरकारनं हा दर जाहीर केला आहे. ह्याच्या आज जर 9.27 आली तरीसुद्धा तोच दर राहणार आहे. समजा तुमच्या ऊसाची रिकव्हरी 11 जर म्हणजे रिकव्हरी वाढली, 11 पॉईंटच्या वर गेली, तर तुम्हाला प्रति क्विंटलला 0.1 प्रमाणे दर वाढ ही दिली जाणं आवश्यक. आता ही ऊसासाठीच FRP का, बाकीच्या धान्यासाठी का नाही? तर ऊस हा एकदा तुटल्यानंतर शेतकरी तो स्वतः काही करू शकत नाही त्याला. म्हणजे ते पीक तुटल्यानंतर बाकीची पिकं तो साठवण करून ठेवू शकतो, वाळवून किंवा मार्केटला घालू शकतो. पण ऊसाची प्रोसेस हा शेतकरी स्वतः करू शकत नाही. म्हणून ऊसाला FRP. आणि बाकीची धान्य आहेत त्याला MRP
म्हणजे मिनिमम रेग्युलर प्राईस, म्हणजे अन्य पिकं असतील समजा उडीद, सोयाबीन, भात, शेंगा, भुईमुगाची शेंगा असतील, यांना MRP असते आणि ह्याला FRP असते. हे दोन्हीमधला हा फरक आहे. म्हणून ऊसाला FRP हा शब्दप्रयोग वापरलेला आहे. आणि FRP म्हणजे किमान देय दर. FRP हा संपूर्ण भारतासाठी लागू केंद्र शासन करत असतं. सर्व राज्यांना जे साखर उत्पादक करतात त्यांना. उत्तर प्रदेश आहे, उत्तराखंड प्रदेश आहे, यामध्ये SAP म्हणजे स्टेट ॲडवाइस प्राईज जाहीर करतं. त्याचा अतिरिक्त आर्थिक भार हा त्या कारखान्यावर येत असतो आणि काही सरकार तो भार स्वतःकडे फरक असून जर वाढला तर काढत असतं. म्हणून सरकार काही अनुदान देत असतं. हा महाराष्ट्रात का नाही SAP, तर महाराष्ट्रामध्ये साखर संघ आयुक्त लय आहे, त्यामुळं त्यांचे काही नियम आहेत, काही अटी आहेत, ते स्वतंत्र एक प्रक्रिया आहे. त्यामुळे साखर आयुक्ताला काय करतं, जो FRP प्रमाणात दर आहे तो मंजुरी देण्यास भाग पडत असतं. म्हणजे तो कारखाना FRP दर देण्यास बंधनकारक असतो. हे फरक आहे महाराष्ट्रामध्ये.